साऱ्या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महामानव महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मानवाच्या महान आदर्शांना प्रथमतः माझं त्रिवार वंदन. ज्या धम्ममंगल संस्थेच्या माध्यमातून भारतभर बौद्ध धर्माच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं कार्य अतिशय अश्वगतीने सुरू आहे, ती तुमची आमची आणि तमाम बौद्धांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा. या भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका महाधम्मधारिणी माता मीराताईजी आंबेडकर यांच्या अश्वगतीनं चालणाऱ्या धम्ममंगल कार्याला सुद्धा माझं त्रिवार वंदन. तद्वतच या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही अश्वगतीनं चालणाऱ्या धम्मकार्याला वंदन. तद्वतच बहुजनांचे नेते श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय वाटचालीस सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे या जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बौद्ध महासभेची घोडदौड सुरू आहे ते जिल्हाध्यक्ष आणि तद्वतच आमच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये यांच्या नेतृत्वाखाली ही प्रवचन मालिका सुरू आहे ते आमचे सन्माननीय अध्यक्ष आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी. आज सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन. त्यांना कोटी कोटी वंदन करतो आणि आज सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या अनुषंगानं मी आपल्यापुढे माझे विचार मांडणार आहे. कृपया आपण ते शांतचित्तानं ऐकाल अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. बंधूंनो आणि भगिनींनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण अपत्य झाले 5, पण त्यापैकी एकटे यशवंतराव राहिले. यशवंतरावांचा जन्म 12 डिसेंबर 1912चा. त्या समयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई येथे BIT चाळ नंबर 1/50 परळ येथे वास्तव्यास होते. घरात अत्यंत आनंद झाला. 1912 सालीच भीमराव BA पास झाले. या दुहेरी आनंदानं घर गजबजून गेलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच नाव सुचवलं यशवंत आणि रामजी बाबांना आनंद झाला. रामजी बाबा म्हणाले, वाह, फार छान, यावर्षी तू शिक्षणात यश मिळवलं आणि त्याचं प्रतीक म्हणून यशवंत नाव छान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, तेही आहेच, पण त्यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांनी एक विधवेचा मुलगा दत्तक घेतला व त्याचे नाव यशवंत ठेवून त्याला डॉक्टर केले. मी सुद्धा माझ्या मुलाचे नाव यशवंत ठेवणार आहे. माता रमाईला यशवंताच्या जन्माने फार आनंद झाला. यशवंताने रमाईला आई पण दिलं होतं. यशवंतरावांना म्हणजेच भैयासाहेबांना पुढे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर या नावानं संबोधू लागले. यशवंतराव हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र होते. बंधूंनो, महापुरुषांच्या घरी जन्म घेणं ही आनंदाची बाब असते, पण तेवढीच ती बाब कठीणही असते. सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगणं हे खूप कठीण असतं. रमाई आणि बाबासाहेब यांचा भैयासाहेबांवर म्हणजेच यशवंतावर अतिशय जीव होता. भैयासाहेबांची प्रकृती लहानपणापासूनच नाजूक असायची. बाळाराम काका भैयासाहेबांना समुद्रावर घेऊन जात आणि वाळूमध्ये त्यांचे पाय तास 2 तास ठेवून व्यायाम देत असत. बाबासाहेब यांना भैयासाहेबांच्या प्रकृतीची काळजी वाटत असे.
एकदा बाबासाहेब एन शिवराज यांना म्हणाले, माझा एकुलता एक मुलगा आहे, त्याला असा त्रास आहे. आणि त्यावेळेस एन शिवराज त्यांना म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी त्याला मद्रासला घेऊन जातो, तेथे माझ्या ओळखीचे डॉक्टर आहेत, ते त्यांच्यावर उपचार करतील. एन शिवराज यांनी भैयासाहेब यांना मद्रासला नेले आणि भैयासाहेब पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांच्यावर मद्रास या ठिकाणीच उपचार केले गेले. एन शिवराज यांनी दिलेला शब्द पाळला, त्याबद्दल बाबासाहेबांनी कृतज्ञता व्यक्त केली. भैयासाहेब यांचे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले. आरंभी एल्फिन्स्टन हायस्कूल व पुढे प्रोफेसर दोंदे यांच्या हायस्कूल या ठिकाणी हे शिक्षण पूर्ण झाले. शाळेतील शिक्षणापेक्षा आपण एखादा छापखाना काढावा असं भैयासाहेबांना लहानपणापासून वाटे आणि आपली ही इच्छा त्यांनी बाबासाहेबांना बोलून दाखवली. आणि मग पुढे बाबासाहेबांना ही गोष्ट पटली व त्यांनी भैयासाहेबांना छापखाना काढून दिला. भारतभूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना, आणि या छापखान्यामध्ये म्हणजे भारतभूषण छापखान्याचे संपूर्ण व्यवस्थापन भैयासाहेब हे 1944 पासून पाहत होते. भैयासाहेबांनी आपल्या सार्वजनिक कार्याचा प्रारंभ बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या जनता साप्ताहिकाचे संपादक म्हणून 1944 सुरू केला. चळवळीचं मुखपत्र असलेल्या या वृत्तपत्राच्या संपादनाशिवाय वर्तमानपत्र बाबासाहेबांनी स्थापलेल्या भारतभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये छापली जात असत. आणि त्या प्रेसचे मॅनेजर म्हणून आणि प्रकाशक आणि मुद्रक म्हणून, मॅनेजर, प्रकाशक आणि मुद्रक असं म्हणून भैयासाहेबांनी अनेक वर्ष काम पाहिलं. जनता, पुढे प्रबुद्ध भारत ही वर्तमानपत्र बाबासाहेबांनी आणि भैयासाहेबांनी स्वतः आर्थिक झीज सोसून सतत 12 वर्ष चालवली. त्यात त्यांची दृष्टी ही वर्तमानपत्र हे चळवळीचं प्रभावी हत्यार आहे आणि ते टिकलं पाहिजे आणि टिकवलं पाहिजे अशी असल्यामुळे ही आर्थिक झीज सोसून वृत्तपत्र सतत चालवली. 1952 मध्ये भारतभूषण प्रिंटिंग प्रेसचे बुद्धभूषण म्हणून झालेले नामांतर आणि पुढे 1956च्या ऑक्टोबरमध्ये नागपूर येथे झालेल्या बौद्ध धम्मदीक्षेची नांदी ठरली. बाबासाहेबांनी काढलेला हा छापखाना चालवल्याचे अवघड काम भैयासाहेबांनी कित्येक वेळा आपले प्राण धोक्यात घालून वर्षानुवर्ष केले. ही त्यांची भूषण वाटावी इतकी मोठी गोष्ट आहे. या छापखान्यामध्येच बाबासाहेबांचा थॉट्स ऑन पाकिस्तान हा इंग्रजी ग्रंथ भैयासाहेबांनी प्रथमतः छापला. बाबासाहेबांनी हा ग्रंथ भैयासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. इतर ग्रंथ जे बाबासाहेबांचे होते ते भैयासाहेबांनी आपल्या बुद्धभूषण छापखान्यात छापले आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या आदेशानुसार वागो आपटे लिखित बौद्ध पर्व अर्थात बौद्ध धर्माचा संपूर्ण इतिहास किंवा सादंत इतिहास हाही ग्रंथ भैयासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला. भैयासाहेब यशवंतराव यांचा विवाह आदरणीय विठ्ठल महादेव साळवी यांच्या मीरा अर्थात मीरा या मुलीशी
दिनांक 19/4/1953 झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हीरक महोत्सव साजरा केला गेला. त्या समितीचे खजिनदार म्हणून भैयासाहेब होते. बाबासाहेबांना 1 लाखाची थैली त्या हीरक महोत्सवामध्ये अर्पण केली गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भैयासाहेब आंबेडकरांवर अत्यंत प्रेम होते. भैयासाहेबांच्या विवाहासंबंधी त्यांच्या विवाहास उपस्थित न राहिल्याबाबत माई साहेबांवर बाबासाहेब खूप चिडले होते. आपल्या वडिलांविषयी भैयासाहेब म्हणतात, माझे सारे बालपण माझ्या आईच्या सहवासात गेले. वडिलांचा व आमचा फारसा संबंध येत नसे. डॉक्टर साहेबांना आम्ही घरी सारेजण साहेब या नावानं ओळखतो. त्यांच्याशी फार सलगी करण्याचं धाडस आम्हाला कधीच झालं नाही, कारण आम्हाला त्यांचा भारी धाक वाटतो आणि तो खरोखरच वाटला पाहिजे का तो वाटावा की वाटू नये हेच मला समजत नाही. पण तो धाक वाटतो खरा. ते चेहऱ्यावरून उग्र व गंभीर दिसत असले तरी ते अत्यंत मायाळू आहेत याचा आम्हाला नेहमीच अनुभव येतो. हे भैयासाहेबांचे उद्गार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर भैयासाहेब आंबेडकर यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. परंतु त्याही परिस्थितीत भैयासाहेबांनी स्वतःला सावरून समाजाला धीर देण्याचं महत्त्वाचं कार्य केलं आहे. आपण एका महापुरुषाचे पुत्र आहोत याची त्यांना सतत जाणीव होती. त्यांच्या नावाला कुठेही गालबोट लागणार नाही या गोष्टीची त्यांना पदोपदी आठवण होती. बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाचा भैयासाहेबांच्या मनावर जो परिणाम व्हायचा तो झाला आणि त्यांनी आपल्या महान पित्याने उभारलेल्या समाज क्रांतीच्या कार्यात स्वतःला वाहून घेतलं. डॉक्टर बाबासाहेबांच्या नंतर बाबासाहेबांचे सुपुत्र माननीय यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांची निवड 6/12/1956 म्हणजे ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्याच वेळेस कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं जहांगीर हॉल, पाच गार्डन, वडाळा येथील सभेमध्ये अध्यक्ष म्हणून एकमतानं निवड करण्यात आली. तमाम बौद्धांची मातृसंस्था असलेली भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भैयासाहेबांनी आपल्या वडिलांचा संकल्प पुरा करण्यासाठी संस्थेच्या घटनेप्रमाणे कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत बौद्ध धम्मदीक्षेचे कार्यक्रम घेऊन लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. धम्म प्रचाराच्यासाठी सभा, मेळावे इत्यादी गोष्टी घेऊन नवदीक्षित बौद्धांना बौद्ध धम्माची ओळख करून दिली. त्यांना प्रबुद्ध बनवलं. उपासकाला गृहस्थ जीवन जगून धम्म कार्य करता यावं याकरता भैयासाहेबांनी बौद्धाचार्य या पदाची निर्मिती केली. म्हणजेच भैयासाहेब आंबेडकर हे बौद्धाचार्य या पदाचे जनक आहेत. डॉक्टर बाबासाहेबांचा 75वा वाढदिवस 14 एप्रिल 1966 रोजी येत असल्यामुळे हा जन्मदिवस अमृत महोत्सव म्हणून खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं भैयासाहेब आंबेडकरांनी ठरवलं आणि या अमृत महोत्सवाप्रसंगी डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवन कार्याचं प्रतीक म्हणून भीमज्योत प्रज्वलित करावी
27 मार्च 1966ला महू येथून भीमज्योत निघून संपूर्ण महाराष्ट्रात फिरून 14 एप्रिल 1966ला या संपूर्ण रॅलीचा चैत्यभूमीवर समारोप झाला. सदर भीमज्योतीच्या माध्यमातून जे धम्मदान जमा झालं त्यातूनच चैत्यभूमीच्या स्मारकाचं काम पूर्ण करण्यात आलं आणि म्हणूनच सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमीचे शिल्पकार असंही म्हणतात. ऑक्टोबर 1967 मध्ये भैयासाहेब आंबेडकर यांनी श्रामणेराची दीक्षा घेतली आणि नुसतीच दीक्षा घेतली नाही तर त्यांनी पंडित काश्यप हे नाव धारण केलं. भैयासाहेबांच्या कारकिर्दीत दिनांक 23 नोव्हेंबर 1968 मध्ये दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं पुरंदर स्टेडियम मुंबई या ठिकाणी संस्थेचं पहिलं धम्म अधिवेशन झालं. या अधिवेशनामध्ये बौद्ध जीवन संस्कार पाठ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या बौद्ध पूजा पाठ या पुस्तकाचा आधार घेऊन या सदर पुस्तकाची निर्मिती करण्यात आली. या पहिल्या अधिवेशनास परमपावन धम्मगुरू दलाई लामा आणि मान्यवर भिक्खू तसेच डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन तसेच देशी विदेशी भिक्खू गण धम्मबंधू हे सारेच्या सारे या कार्यक्रमाला उपस्थित होते. भैयासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सन 56 ते 77 म्हणजे 21 वर्ष भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षपदावर राहून तन मन धनानं महान असं कार्य केलं. त्यांनी धम्माच्या शिरस्त्याप्रमाणे धम्म परंपरेनं चालत आलेल्या नियमानुसार स्वतः श्रामणे प्रवज्जा घेऊन आम जनतेसमोर एक आदर्श ठेवला आणि शेवटी आदरणीय भैयासाहेब यशवंतराव भीमराव आंबेडकर यांचं दिनांक 17 सप्टेंबर 1977 रोजी KM हॉस्पिटल मुंबई या ठिकाणी परिनिर्वाण झालं. अर्थात त्यांनी आपला शेवटचा श्वास त्या ठिकाणी घेतला आणि म्हणून तहय्यात भैयासाहेब हे संस्थेचे अध्यक्ष होते. या अशा अतिशय उच्च अशा ज्ञानपिपासू आणि एका वटवृक्षाच्या खाली वाढणारे हे झाड म्हणजेच भैयासाहेब यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना कोटी कोटी या ठिकाणी वंदन करतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.